सकाळी उठून असं कोणी म्हणायला नको की रातचा कीर्तनकार फक्त चिमण्या उडवून चालला गेला, त्याने देवाचं तर काही सांगितलंच नाही. अर्थात देवाबद्दल तुम्हाला एवढी आत्मनियता आहे का नाही मला माहित नाही, परंतु पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्या गावामध्ये आलो होतो भवानी मातेच्या मंदिरावरती, त्याच्या 2 दिवसाआधी आमच्या बन्सीलाल बाबांनी मला गावाचं खूप वर्णन सांगितलं होतं. आणि ते वर्णन ऐकल्याच्या नंतर या गावामध्ये येण्याचा माझा उत्साह वाढला होता. इतके चांगले जर कीर्तन ऐकणारे त्या गावात लोक असतील, एवढे शांत लोक बसत नाही हो. मी गण फिरलो, इथला शांत नाही, एकदम शांत. महाराजने कधी डोळ्या राहिली ना त्याला जप सुद्धा लागते, इथला शांत आहेत त्या. काही ठिकाणी फार अशी गडबड 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 चालते, पण आनंद आहे. एक प्रश्न विचारणार मी तुम्हाला, आणि प्रश्न विचारणार म्हणजे मी फार मोठा शहाणा आहे असं नाही बरं का. मी जो प्रश्न विचारणार आहे आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हिंदू आहात याची जागृती करणारा प्रश्न आहे. साधा सरळ सोपा विचारेल, उत्तर येत असेल तर फक्त एकाने उत्तर द्यायचं, ज्या बाईने ज्या माणसाने